शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणातील आरोपी कल्पना खरात आज चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली होती। अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना खरातनं तपास अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला। पती अशोक खरातनं रावसाहेब गोंदकर यांच्याकडून जमीन खरेदी केली असून संपूर्ण व्यवहार पतीनेच केलाय। व्यवहाराशी आपला थेट संबंध नसल्याचं कल्पनानं सांगितल्याची माहिती आहे। व्यवहारातील कोणत्याही व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचंही कल्पना खरातनं स्पष्ट केलंय। प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। प्रशांत, आज शिर्डीच्या पोलीस स्थानकात जबाब नोंदवला कल्पना खरातनं। या सगळ्या प्रकरणाशी आपला कसलाच संबंध नसल्याचा जबाब दिलाय, काय अपडेट? बरोबर आहे। अशोक खरातवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डीतही जे रावसाहेब गोंदकर आहे त्यांची 4 एकर जी जमीन आहे अशोक खरातने खरेदी केली होती, त्या प्रकरणात त्याची फसवणूक झाल्याचं जी तक्रार आहे रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला मार्च महिन्यात दाखल केली होती आणि त्यात कल्पना खरात हिलाही आरोपी दाखवण्यात आला होता। नंबर 2 ची जी आरोपी आहे ती कल्पना खरात दाखवण्यात आली होती। मात्र एकीकडे अशोक खरात अटकेत असताना कल्पना खरातने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आधी राहता कोर्टात याची दावा घेतला होता। मात्र राहता कोर्टाने न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर पुढील कारवाईसाठी उच्च न्यायालयात दावा केला, सुप्रीम मध्ये केला आणि नंतर परत उच्च न्यायालयातून तिला अंतरिम जामीन मिळाला आहे आणि त्यानंतर ती पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात बाहेर आली। आज शिर्डीतील पोलीस स्टेशन मध्ये येऊन तिने आपला जो जबाब आहे तो सगळा नोंदवलेला आहे। सुमारे तास 2 तास तिचा हा सगळा चौकशीचा भाग जो होता तो सुरू होता। ह्या प्रकरणामध्ये तिने ह्या अशोक खरातने जे काय सगळे जमिनीचे व्यवहार केलेले आहे ते मला माहीत नव्हते, त्यांनी ते एकट्याने केले होते, त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसल्याचा जो जबाब दिल्याच्या सूत्रांकडून माहिती समजते। जबाब घेतल्यानंतर कल्पना खरात ही आहे तातडीने निघून गेली माध्यमांशी, तिने कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाहीये। त्यामुळे आज पहिल्यांदा जी आहे कल्पना खरात जी आहे त्या कॅमेरा समोर आलेली आहे। अंतरिम जामीन जो आहे तिला मिळाल्यानंतर आज ती चौकशीसाठी शिर्डीला आल्याचं दिसून आलं। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात होते।